यू ट्राय दिस मोमोज विथ अस. तर बघा सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे मोमोज बनवायचं ठरलं. तर ह्यावेळी मी ठरवलं की गव्हाच्या पिठापासून मोमोज बनवायचे. मागच्या वेळेस मी मैद्यापासून मोमोज बनवलेले, ते सुद्धा खूप टेस्टी झालेले. तर पाणी, मीठ आणि पीठ असं मी मळून आहे ना रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं. त्याच्यानंतर कोबी चॉपरमध्ये चॉप करून घेतलं, स्प्रिंग ऑनियन चॉप करून घेतलं, कॅरेट चॉप करून घेतलं. चॉपरमध्ये आलं जरा चॉप होण्यासाठी थोडं अवघड जातं, त्याच्यामुळे मी आल्याच्या आधी बारीक तुकडे करून घेतले. त्याच्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि लसूण असं चॉपरमध्ये चॉप करून घेतलं. तेलामध्ये सर्वप्रथम मी मिरची, लसूण आणि आलं याचं चॉप केलेलं बारीक टाकलं भाजण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं शिमला मिरची व्यवस्थित भाजून घेतलं. त्याच्यानंतर कोबी, कॅरेट त्याच्यामध्ये ॲड केलं. त्याच्यानंतर मीठ ॲड केलं, काळी मिरीचं पावडर ॲड केलं, सोया सॉस, टोमॅटो सॉस ॲड केलं आणि एक 5 मिनटं शिजवून घेतलं. स्लरी टाकलं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लेक्सचं. त्याच्यानंतर ते मिश्रण गार करण्यासाठी ठेवून दिलं. तर बघा मोमोज करण्यासाठी पूर्ण मंडळी जमा झालती आमची. त्याच्यामध्ये आमची मम्मी, आमची बहीण आणि मी. आणि बघा मोमोजला वेगवेगळे आकार देत होतो आम्ही. मी मोमोजला असा आकार दिला. त्याच्यानंतर बघा मम्मी आमची कसा आकार देते बघा मोमोजला. काय तर नवीन स्टाईल शोधून काढल्या आमच्या मम्मीने मोमोजसाठी. हे बघा. त्याच्यानंतर इडलीच्या साच्यामध्येच बघा मी मोमोज स्टीम करून घेते. स्टीमर घ्यायचं आहे मला, पण घ्यायला जमलंच नाही आतापर्यंत. घेईन मी सुट्टी भेटल्यानंतर मला मोमोज. तर मला फ्राईड मोमोज पण बनवायचे होते, त्याच्यामुळं मी कॉर्नफ्लेक्स आणि तिखट आणि थोडंसं मैदा असं घालून त्याचा साठा बनवलेला. त्याच्यामध्ये डीप करून कॉर्नफ्लेक्समध्ये ते परत कोटिंग करून मी फ्राय करून घेतले. तर तयार झाले आपले